नागपुरात हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेला अर्ज मागे घेऊ नये म्हणून उमेदवाराला घरात कोंडले। भाजप उमेदवार किसन गावडेंना घरात कोंडलेलं आहे। त्यांनी अर्ज मागे घेऊ नये यासाठी म्हणून त्यांना घरात त्यांच्या कार्यकर्त्यांनी कोंडले। खरं तर भाजपकडून 6 असे उमेदवार होते ज्यांना 2 जणांना जे आहे एकाच प्रभागातून उमेदवार जे आहे एबी फॉर्म देण्यात आले होते। नागपुरातही असाच प्रकार घडला होता। मी सध्या वार्ड प्रभाग क्रमांक 13 मध्ये आहे। या ठिकाणी 2 जणांना उमेदवारी देण्यात आली होती। त्यामध्ये किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म देण्यात आलं होतं। मात्र आता एक एबी फॉर्म जो आहे तो रद्द झालेला आहे। आपल्यासोबत किसन गावंडे जे आहे काय त्यांचं म्हणणं आहे आपण असं आहे, कार्यकर्त्यांच्या भावना कार्यकर्ता व्यक्त करत आहे। कार्यकर्त्यांच्या भावना अगदी बरोबर आहे, कारण की प्रभाग हा खूप मोठा आहे। बिसनपुरीपासून तर अभ्यंकर नगरपर्यंत हा प्रभाग आहे। या भागाला एक उमेदवारी दिली पाहिजे अशा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि त्या पद्धतीने सुद्धा उमेदवारी दिली पण होती। पक्षश्रेष्ठींचा निर्णय आहे, तुम्हाला मान्य आहे। पण एबी फॉर्म 2 कसे काय देण्यात आले, नेमकं काय झालं? 6 ठिकाणी नाही, एबी फॉर्म एकच दिला गेला होता। एकाच एबी फॉर्मवर 1 नंबर आणि 2 नंबर असे नावं टाकल्या गेली होती। 2 एबी फॉर्म दिले नव्हते। एकाच एबी फॉर्मवर 2 नाव होतं। नाही, कार्यकर्त्यांना मी नेत्यांना आग्रह करतो की कार्यकर्त्यांना समजावं। मी फोन पण केले आहे, नेते येतील समजवतील। माझी विनंती आहे कार्यकर्त्यांना आपल्या माध्यमातून की मला त्यांनी बाहेर जाऊ द्यावं, मला उमेदवारी परत मी नेत्यांना बोलवलं आहे की बाबा तुम्ही या समजावा असं म्हटलेलं आहे। पोलिसांना तुम्ही या सगळ्या सूचना दिल्या का? पोलिसांना सांगणार आहे? नाही, पोलिसांना अजून कार्यकर्त्यांना पोलिसांना वगैरे नाही सांगणार काही कारण आपण पाहू शकतो कशा पद्धतीने हा सगळा रोष जो आहे तो पाहायला मिळते आहे आणि या सगळ्या संदर्भात कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेणार आहोत। कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत कार्यकर्ते आहे, काय तुमच्या भावना आहे? खरं तर तुम्ही कोंडून ठेवलेला आहे। भारतीय जनता पार्टी कार्यकर्ताओं पर आधारित पार्टी है। किसन गावंडे एक पुराने कार्यकर्ता हैं। जब पार्टी का कोई आधार नहीं था, किसन राव अपनी ज़िंदगी को दांव पर लगा के अपनी बेरोजगारी झेलते हुए यहाँ कार्यकर्ताओं के लिए काम किए और जोड़े। आज उसका असर है कि जब एबी फार्म मिला और उसमें 2 नाम दिए, तो आज जो ये एरिया है हजारी पहाड़ एरिया, यहाँ से एक कॉपी एक कार्यकर्ता को भी अवसर नहीं मिला और इनको मिला। यह दुसऱ्या